Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry, and in this we will discuss our chapter number 2, that is metal corrosion, its prevention and electrochemistry. Now we will discuss about the mechanism of electrolysis. आपण याच्या प्रिव्हियस सेशन मध्ये काय बघितलं होतं, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय ही डेफिनेशन डिस्कस केली होती. आता आपण इलेक्ट्रोलायसिस कशा पद्धतीने होतं म्हणजेच काय मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस काय करूया डिस्कस करूयात. And the learning outcome of this concept is you are able to describe the process of electrolysis for the given electrolyte. म्हणजे काय तर हे सेशन झाल्यानंतर किंवा हा सेशन संपल्यानंतर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं इलेक्ट्रोलायसिस कसं होतं ही प्रोसेस काय करू शकाल एक्सप्लेन करू शकाल. ओके, we will revise about the electrolysis. बघा electrolysis म्हणजे काय आहे. It is defined as the process of chemical decomposition of electrolyte by passage of electric current is called as electrolysis. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये काय होतं इलेक्ट्रोलाइट जो आहे त्या इलेक्ट्रोलाइटचं काय होतं डिकम्पोजिशन होतं. म्हणजे तो काय होतो स्प्लिट होतो ब्रेक होतो. केव्हा हे होतं जेव्हा आपण त्याच्यामधनं काय करणार इलेक्ट्रिक करंट पास करणार. त्या प्रोसेसला काय म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे काय एखाद्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळं इलेक्ट्रोलाइटचं काय होतंय डिकम्पोजिशन होतंय त्याचं स्प्लिटिंग होतंय त्या प्रोसेसला काय म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. किंवा अजून आपण आणखी एक डेफिनेशन सांगू शकतो बघा. The process in which electric energy is used to bring the chemical change is called as electrolysis. म्हणजे काय ज्या प्रोसेसमध्ये आपण इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजेच काय इलेक्ट्रिक करंट वापरून काय करतो केमिकल चेंज घडवून आणतो केमिकल रिॲक्शन्स घडवून आणतो त्या प्रोसेसला काय म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. दॅट इज द प्रोसेस इन विच electric energy is used to bring the chemical change is called as electrolysis. Okay, now we will start with the mechanism of electrolysis. म्हणजे इलेक्ट्रोलायसिस कसं होतं म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर त्या सोल्युशनचं काय डिकम्पोजिशन होतं कसं डिकम्पोजिशन होतं हे डिस्कस करूया. An electrolyte is taken as a solution or fused state in electrolytic cell and it has two types of ions. म्हणजे आपण जो इलेक्ट्रोलाइट आहे त्याला आपण दोन फॉर्म मध्ये घेऊ शकतो. एक तर काय करू शकतो पाण्यामध्ये डिझॉल्व करून त्याचं पाण्यामधलं सोल्युशन घेऊ शकतो किंवा दुसरं काय फ्युज्ड स्टेट म्हणजे त्याला आपण काय करू शकतो हीट अप्लाय करून मेल्ट करून त्याचं लिक्विड काय करू शकतो वापरू शकतो. ओके, मग जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइटला सोल्युशनच्या फॉर्ममध्ये किंवा फ्युज्ड स्टेटच्या फॉर्ममध्ये घेतो वापरतो त्यावेळी त्याच्यामध्ये दोन टाईपचे आयन्स असतात. इट हॅज टू टाइप्स ऑफ आयन्स. बघा, when electric current is passed through these electrolyte ions start traveling towards the oppositely charged electrodes. बघा, आपण इलेक्ट्रोड्स पण दोन टाईपचे असतात डिस्कस केलं होतं. कॅथोड असतो ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो ॲनोड असतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, आता इलेक्ट्रोलाइट मध्ये दोन टाईपचे आयन्स आहेत पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स. मग जेव्हा आपण त्या सोल्युशन मधनं काय करणार त्या इलेक्ट्रोलाइट मधनं इलेक्ट्रिक करंट पास करणार त्यावेळी हे जे आयन्स आहेत ते आयन्स काय करतात अपोजिट चार्जच्या इलेक्ट्रोडकडे काय होतात मूव्ह होतात. म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स कुणाकडे मूव्ह होणार निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे आणि निगेटिव्ह आयन्स कुणाकडे मूव्ह होणार पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे. बघा, मग दोज आयन्स ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दी कॅथोड कॅथोडकडे जे आयन्स मूव्ह होतात कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज होतो म्हणजे त्याच्याकडे कुठले आयन्स ट्रॅव्हल होणार पॉझिटिव्ह आयन्स. ओके, those ions traveling towards the cathode are known as cations. म्हणजे कॅथोडकडे ट्रॅव्हल होणाऱ्या आयन्सना म्हणजेच पॉझिटिव्ह आयन्सना आपण काय म्हणतो कॅटायन्स. while ions traveling towards the anode are known as anions. म्हणजे एनोड वरती चार्ज कुठला आहे पॉझिटिव्ह मग एनोड कडे कुठले आयन्स मूव्ह होणार आहेत तर निगेटिव्ह आयन्स. मग सोल्युशन मध्ये जे काही निगेटिव्ह आयन्स आहेत
जे ॲनोडकडे मूव्ह होत आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अनायन्स. आता बघा इथे तुम्हाला दिसतंय इलेक्ट्रोलायसिसच्या वेळेला अरेंजमेंट कशी आहे बघा. हे जे कंटेनर आहे, या कंटेनरला आपण काय म्हणतो, व्होल्टामीटर म्हणतो, इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणतो. आता ह्याच्यामध्ये आपण काय घेतलंय, इलेक्ट्रोलाइट घेतलंय. हे सोल्युशन दिसतंय ते कशाचं आहे, इलेक्ट्रोलाइटचं आहे. आता इलेक्ट्रोलाइट मध्ये काय म्हणलं आपण, दोन टाईपचे आयन्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. आता इथं आपण दोन इलेक्ट्रोड्स वापरलेत, त्यांना बॅटरी कनेक्ट केले, म्हणजेच आपण काय करतोय, इलेक्ट्रिक करंट पास करतोय. बॅटरीच्या निगेटिव्हला जो आहे त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणतो, कॅथोड म्हणतो. आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह पोलला ज्याला कनेक्ट केलंय त्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲनोड म्हणणार आहोत. म्हणजे या कॅथोड वरती चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह, आणि या ॲनोड वरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह. ओके. आता इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस या इलेक्ट्रोड वरती असल्यामुळं हे आयन्स काय होतात, अपोजिट चार्जच्या इलेक्ट्रोड कडे काय होतात, मूव्ह होतात किंवा ट्रॅव्हल करतात. कारण आपल्याला माहिती आहे अपोजिट चार्जेस मध्ये नेहमी काय असतं, अट्रॅक्शन असतं. म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे जाणार आणि निगेटिव्ह आयन्स पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे जाणार. म्हणजे आता इथे दिसते बघा, हे जे पॉझिटिव्ह आयन्स असतील ते कुणाकडे मूव्ह झालेत, कॅथोड कडे, कारण त्याच्यावरती चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह. आणि या पॉझिटिव्ह आयन्सना आपण काय म्हणतो, कॅटायन्स. ओके. काय म्हणणार आहे आपण त्यांना, कॅटायन. आता निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते कुणाकडे मूव्ह होणार आहेत, या ॲनोड कडे, कारण ॲनोड वरती चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह. ओके. मग निगेटिव्ह आयन्स या ॲनोड कडे काय होणार, मूव्ह होणार. आणि आपण त्या निगेटिव्ह आयन्सनाच काय म्हणलंय, अनायन असं म्हणलेलं आहे. ओके. आफ्टर reaching the electrodes, electric discharge takes place and cations and anions are converted into neutral atoms. बघा आता म्हणजे काय, आपण काय म्हणलं, हे कॅटायन ह्या कॅथोड कडे मूव्ह होतात आणि हे अनायन कुठे होतात, हे निगेटिव्ह अनायन कुणाकडे मूव्ह होतात, ॲनोड कडे मूव्ह होतात. मग इथं गेल्यानंतर काय होतं, तर इलेक्ट्रिक डिस्चार्ज टेक्स प्लेस. म्हणजे यांच्यावरच्या चार्जेस काय होतात, नाहीशे होतात आणि त्यांच्यापासून कोण तयार होतं, न्यूट्रल ॲटम्स तयार होतात. आता बघा आपण एक एक्झाम्पल घेतलं की तुमच्या लक्षात येईल. बघा कॅथोड वरती काय होतं, कॅथोड वरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे त्याच्याकडे कुठले आयन्स मूव्ह होणार बघा, पॉझिटिव्ह आयन्स. ओके. सपोज आता त्या सोल्युशन मध्ये कॉपर आयन असेल किंवा सिल्वर आयन्स असतील, जर कॉपर आयन्स असतील तर ते कुणाकडे मूव्ह होणार, कॅथोड कडे मूव्ह होणार. आणि तिथं गेल्यानंतर ते कॅथोड कडून काय करतात, इलेक्ट्रॉन्स गेन करतात. हा जो तुमचा इलेक्ट्रोड आहे, कॅथोड आहे, तो निगेटिव्ह आहे, कारण त्याच्याकडे काय आहे सांगा, इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या बॅटरीनं दिलेले इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे आहेत, म्हणून हा काय आहे, निगेटिव्ह आहे. मग सोल्युशन मधले ज्यावेळी पॉझिटिव्ह आयन्स असतात ते पॉझिटिव्ह आयन्स इकडे मूव्ह होतात आणि इथं मूव्ह झाल्यानंतर ते या कॅथोड कडून इलेक्ट्रॉन्स गेन करतात. म्हणजे तेच आपण दाखवले बघा, जर सोल्युशन मध्ये Cu+2 प्रेझेंट असेल तर तो इलेक्ट्रॉन गेन करेल. Cu+2 न इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर काय तयार झालं, कॉपर हा न्यूट्रल ॲटम तयार झाला. याच्यावरती आता काय चार्ज आहे का, नाहीये, म्हणजे तो काय आहे, न्यूट्रल ॲटम. जर त्या सोल्युशन मध्ये सिल्वरचे आयन्स असते तर सिल्वर आयन्सनी कॅथोड कडून इलेक्ट्रॉन गेन केला असता आणि काय तयार झालं असतं, सिल्वर ॲटम तयार झाला असता. म्हणजे या दोघांच्या वरती जे काय चार्जेस आहेत ते चार्जेस इथं काय झालेत, नाहीसे झालेत. म्हणूनच आपण काय म्हणलं, इलेक्ट्रिक डिस्चार्ज टेक्स प्लेस. इलेक्ट्रिक चार्जेस नाहीसे होतात आणि तिथं काय तयार होतं, न्यूट्रल ॲटम. म्हणजे कॅथोड वरती जी काय रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये कॅटायन्स काय करतात, इलेक्ट्रॉन्स गेन करतात, इलेक्ट्रॉन्स घेतात आणि त्यांच्यापासून कोण तयार होतं, न्यूट्रल ॲटम. ओके. मग ज्या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स गेन केले जातात त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, रिडक्शन. लक्षात आलं. म्हणजे कॅथोड वरती कुठली रिॲक्शन होते, रिडक्शन रिॲक्शन होते. म्हणजे कॅथोड वरची जी काही पहिली रिॲक्शन होणार आहे त्यालाच काय म्हणायचं, प्रायमरी रिॲक्शन. पहिली रिॲक्शन कुठली होते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि त्याला काय म्हणायचं, रिडक्शन. ओके. आता पुढे काय म्हणलं बघा, द न्यूट्रल ॲटम्स डिपॉझिट ॲट द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड इफ इट इज सॉलिड. बघा म्हणजे आता इथे आपण म्हणलं की कॅटायन्स काय करतात, इलेक्ट्रॉन्स गेन करतात आणि त्यांच्यापासून कोण तयार होतं, न्यूट्रल ॲटम. मग आता या न्यूट्रल ॲटमचं काय होतं पुढं, द न्यूट्रल ॲटम्स डिपॉझिट ॲट द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड इफ इट इज सॉलिड. म्हणजे हा जर न्यूट्रल ॲटम सॉलिड असेल तर त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोड वरती काय होतो, डिपॉझिट होतो. डिपॉझिट होतो म्हणजे त्याचा लेयर तयार होतो.
आता फॉर एक्झाम्पल आपण हा कॅथोड बघितला, हे पॉझिटिव्ह आयन्स इकडे गेल्यानंतर त्यांचं न्यूट्रल ॲटम मध्ये कन्वर्जन झालं. मग तो जर ॲटम सॉलिड असेल तर या कॅथोड वरती त्याचा काय होणार आहे, लेयर साठणार आहे. म्हणजे तो काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे. म्हणजे सोल्युशन मध्ये जर कॉपर असेल तर या इलेक्ट्रोड वरती काय होणार आहे, कॉपरचा लेयर तयार होणार आहे. if it is gaseous then gets liberated as a gas. म्हणजे सॉलिड असेल तर डिपॉझिट होतंय, पण जर गॅस असेल तर काय होणार आहे, तो गॅस असतो तो सराउंडिंग मीडियम मध्ये मिक्सअप होणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणलं, इट गेट्स लिबरेटेड, म्हणजे तो सराउंडिंग मीडियम मध्ये मिक्सअप होईल ॲज अ गॅसेसच्या फॉर्म मध्ये. बघा आता पुढे काय म्हणलंय, इफ द न्यूट्रल ॲटम फॉर्म इज अनस्टेबल देन सेकंडरी रिॲक्शन टेक्स प्लेस टू फॉर्म स्टेबल प्रोडक्ट. बघा आपण काय म्हणलं, पहिल्यांदा इथं कॅटायन्स इलेक्ट्रॉन्स गेन करतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतं, न्यूट्रल ॲटम. पण हा जर न्यूट्रल ॲटम अनस्टेबल असेल, स्टेबल नसेल, स्थिर नसेल, अनस्टेबल असेल तर काय होतंय, हा स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करतो. स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजेच काय, आता आपण एक्झाम्पल बघा, जर सोल्युशन मध्ये H+ आयन्स असतील, ते कॅटायन्स कॅथोडकडे मूव्ह होणार आणि त्यांच्यापासून कोण तयार होणार, हायड्रोजन ॲटम, न्यूट्रल ॲटम तयार झाला. आणि त्यालाच आपण काय म्हणलं, प्रायमरी रिॲक्शन. आणि ती कुठली होते, रिडक्शन. ओके, पण एकटा हायड्रोजन ॲटम स्टेबल असतो का, नाही, एकटा हायड्रोजन स्टेबल असत नाही. म्हणून हा हायड्रोजन दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो आणि या दोघांच्या पासून H2 मॉलिक्यूल तयार होतो, जो काय आहे, स्टेबल आहे. आणि मग हा हायड्रोजन गॅस तिथं काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणजे जर पहिल्या रिॲक्शन मध्ये तयार झालेला न्यूट्रल ॲटम अनस्टेबल असेल तर सेकंडरी रिॲक्शन होते. सेकंडरी रिॲक्शन होते म्हणजेच काय, दोन अनस्टेबल ॲटम्स एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून कोण तयार होतं, स्टेबल मॉलिक्यूल तयार होतो. आता इथं मगाच्या केसमध्ये कॉपर असेल किंवा सिल्वर असेल, हे दोघं पण एकटे एकटे काय आहेत, स्टेबल आहेत, म्हणून इथं सेकंडरी रिॲक्शन झाली नाही. पण हायड्रोजन सारखे ॲटम काय असतात, एकटे अनस्टेबल असतात, म्हणून इथं सेकंडरी रिॲक्शन होऊन कोण तयार होणार आहे, स्टेबल मॉलिक्यूल. बघा आता पुढे काय म्हणलंय, इफ मोर दॅन 2 कॅटायन्स आर प्रेझेंट इन द सोल्युशन देन cation which is present at the bottom of activity series will gain the electron first and get deposited or liberated at cathode. म्हणजे काय म्हणलंय, जर या सोल्युशन मध्ये आपण आता इथे डिस्कस केलं, हे सोल्युशन बघितलं, या सोल्युशन मध्ये एकापेक्षा दोन आयन्स असतील, म्हणजे कॉपर आणि सिल्वर हे दोघं पण जर ऍट अ टाइम इथं प्रेझेंट असतील तर त्यांच्यापैकी कुठला आयन इलेक्ट्रॉन गेन करणार आणि कोण इथं डिपॉझिट होणार, तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ऍक्टिव्हिटी सिरीज बघायला पाहिजे. जो आयन ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला असेल तो पहिल्यांदा काय करणार, इलेक्ट्रॉन्स गेन करणार आणि तो काय होणार, डिपॉझिट होणार. आता मगाच्या एक्झाम्पल मध्ये बघा आपण कोण बघितलं होतं, कॉपर आहे आणि सिल्वर आहे. या दोन आयन्स जर ऍट अ टाइम एकाच वेळी प्रेझेंट असतील तर या दोघांच्या पैकी कोण इलेक्ट्रॉन्स गेन करणार, तर या दोघांच्या पैकी कोण कोण करणार आहे, सिल्वर. कारण सिल्वर कुठं प्रेझेंट आहे, ऍट दी बॉटम ऑफ ऍक्टिव्हिटी सिरीज. लक्षात येते, सिल्वर ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटम मध्ये असल्यामुळं तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्स गेन करणार आहे. आता कुठलेही दोन असतील तर आपल्याला काय बघावं लागेल, त्यांची पोझिशन बघावी लागेल. आणि जो बॉटमला असतो तो इलेक्ट्रॉन्स गेन करणार. मग जर हायड्रोजन आणि कॉपर असेल तर कोण गेन करणार, कॉपर, कारण तो काय आहे, ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला प्रेझेंट आहे. आता पुढं ऍनोड वरती काय होतं बघा, जे निगेटिव्ह आयन्स असतील म्हणजे ज्यांना आपण काय म्हटलं, अनायन्स असतील, ते कुठं मूव्ह होतात, ऍनोड कडे मूव्ह होतात. आणि ऍनोड कडे गेल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, लूज करतात. बघा आता Cl- असेल, NaCl मध्ये कुठले आयन्स आहेत, Cl-. मग Cl- काय करेल, तो ऍनोड कडे मूव्ह होईल आणि तिथं गेल्यानंतर त्यानं काय केला, एक इलेक्ट्रॉन लूज केला. म्हणजे आता हे सोल्युशन आहे बघा, याच्यामधले निगेटिव्ह आयन्स आहेत, हे निगेटिव्ह आयन्स या ऍनोड कडे मूव्ह झाल्यानंतर स्वतःचे इलेक्ट्रॉन या ऍनोडला देतात. लक्षात आलं का, म्हणजे ऍनोड वरती कुठली रिॲक्शन होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा हा क्लोरीन आहे, क्लोरीन ऍनोड वरती गेल्यानंतर एक इलेक्ट्रॉन लूज केला
आणि त्याच्यापासून कोण तयार झालं, न्यूट्रल ॲटम. ओके, म्हणजे ॲनोड वरची पहिली रिॲक्शन काय आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, ऑक्सिडेशन. म्हणजे ॲनोड वरची प्रायमरी रिॲक्शन काय झाली, ऑक्सिडेशन झाली. आता इथं सुद्धा बघा क्लोरीन वरती जो निगेटिव्ह चार्ज होता तो काय झाला, इथं नाहीसा झालाय, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, डिस्चार्जिंग. चार्ज काय झालाय, रिमूव्ह झालाय, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, डिस्चार्जिंग. आता इथं सुद्धा पहिल्या स्टेप मध्ये जो न्यूट्रल ॲटम तयार झालाय क्लोरीन, तो काय आहे, अनस्टेबल आहे, म्हणून हा दुसऱ्या क्लोरीन बरोबर रिॲक्ट होणार आणि या दोघांच्या पासून कोण तयार होणार, सेकंड जो मॉलिक्यूल तयार होणार तो काय होणार आहे, स्टेबल मॉलिक्यूल तयार होणार आणि त्याला आपण काय म्हणलं, सेकंडरी रिॲक्शन. लक्षात आलं. म्हणजे पहिल्या रिॲक्शन मध्ये, प्रायमरी रिॲक्शन मध्ये जर अनस्टेबल ॲटम तयार झाला तरच सेकंडरी रिॲक्शन होते. आणि सेकंडरी रिॲक्शन मध्ये काय होतं, अनस्टेबल ॲटम काय होतात, कंबाईन होतात आणि एकत्र येतात आणि त्यांच्यापासून कोण तयार होतं, स्टेबल मॉलिक्यूल. ओके, मग आता क्लोरीन गॅस असल्यामुळे क्लोरीन काय होणार आहे, तिथं लिबरेट होणार आहे. तसंच OH मायनस आयन्स आहे, जर त्या सोल्युशन मध्ये OH मायनस आयन्स असतील तर तो काय करणार, इलेक्ट्रॉन लूज करणार आणि मग त्यांच्यापासून कोण तयार झालं, OH. मग एकटा OH सुद्धा स्टेबल असत नाही, तो सुद्धा अशा 4OH बरोबर रिॲक्ट होणार आणि त्यांच्यापासून वॉटर आणि ऑक्सिजन असे दोन स्टेबल मॉलिक्युल्स काय होतील, तयार होतील. म्हणजे कॅथोड वरती रिॲक्शन कुठली असते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यालाच आपण काय म्हणलं, रिडक्शन. आणि ॲनोड वरती रिॲक्शन कुठली असते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणलं, ऑक्सिडेशन. आणि सेकंडरी रिॲक्शन ही प्रत्येक ठिकाणी होईलच असं काय नाहीये. जर प्रायमरी रिॲक्शन मध्ये तयार झालेला ॲटम हा अनस्टेबल असेल तरच सेकंडरी रिॲक्शन होणार टू फॉर्म स्टेबल मॉलिक्यूल. If more than two anions are present in the solution, then anion which is present at the bottom of activity series will lose the electrons first and get deposited or liberated at the anode. म्हणजे काय, जर सोल्युशन मध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे दोन अनायन्स जर प्रेझेंट असतील तर त्या दोघांच्या मधला कुठला आयन काय करणार, पहिल्यांदा इलेक्ट्रॉन लूज करणार, तर जो अनायन ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला प्रेझेंट असतो तो पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्स काय करणार, लूज करणार. आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी सिरीज ऑफ अनायन्स दिसते बघा. जर त्या सोल्युशन मध्ये आता क्लोरीन आणि हायड्रोक्सिल ग्रुप असे दोन आयन्स प्रेझेंट असतील, तर या दोघांच्या मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कोण लूज करणार आहे, तर हायड्रोक्सिल ग्रुप. OH मायनस ग्रुप पहिल्यांदा इलेक्ट्रॉन लूज करेल, कारण तो काय आहे, ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला प्रेझेंट आहे. Now we will discuss the example of electrolysis of aqueous NaCl. बघा, आता आपण NaCl सोल्युशनचं म्हणजे aqueous NaCl म्हणजे काय, NaClचं सोडियम क्लोराईडचं पाण्यामधलं सोल्युशन, त्याचं इलेक्ट्रोलायसिस कसं होतं हे डिस्कस करूयात. There are 4 ions present in the solution. बघा, आपण NaCl ला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यामुळं तिथं 4 आयन्स प्रेझेंट असतात. NaCl मधले Na+, Cl- आणि वॉटर मधलं H+ आणि OH-. असे टोटल किती आयन्स आहेत, इथं 4 आयन्स आहेत. मग याच्यापैकी जे पॉझिटिव्ह आयन्स असतील ते कुणाकडे मूव्ह होणार, निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कॅथोडकडे. आता ही डायग्राम दिसते बघा तुम्हाला, इथं कोण आहे, कॅथोड आहे, निगेटिव्ह. आपण बॅटरी वरती कनेक्ट करू शकतो, या डायग्राम मध्ये खाली कनेक्ट केलेली दाखवली. आता हा जो इलेक्ट्रोड आहे जो बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट केलाय तो कोण आहे, कॅथोड आहे. आणि हा इलेक्ट्रोड कुठला आहे, पॉझिटिव्ह म्हणजे ॲनोड. ओके, मग या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे कोण मूव्ह होणार आहे, सॉरी पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत ते कुठल्या इलेक्ट्रोड कडे मूव्ह होणार आहेत, निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे, कॅथोड कडे. मग आता इथं दोन पॉझिटिव्ह आयन्स आहेत, Na+ आहे आणि H+ आहे. मग या दोघांच्या पैकी इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा गेन कोण करणार, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, ऍक्टिव्हिटी सिरीज मधली पोझिशन बघावी लागेल. आणि आता सोडियम आणि H+, बघा सोडियम इथं आहे आणि H+ इथं आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला कोण आहे, H+ आयन आहे, म्हणून H+ आयन काय करणार आहे, इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. बघा H+ आयन जो आहे तो इलेक्ट्रॉन गेन करतो आणि मग कोण तयार होतं, हायड्रोजन ॲटम. त्यालाच आपण कुठलं म्हणलं, रिडक्शन. आता हा एकटा हायड्रोजन काय असतो, अनस्टेबल असतो, म्हणून हा त्याच्यासारख्या दुसऱ्या हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो अँड देर इज फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल, हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतो. त्याला आपण काय म्हणलं, सेकंडरी रिॲक्शन. आता इथं ॲरो दाखवलाय, ॲरो का दाखवलाय,
हायड्रोजन हा गॅसेस फॉर्म मध्ये असल्यामुळे तो काय होतो, लिबरेट होतो, तो बाहेर पडतो. म्हणून आपण इथं काय म्हणलंय, ॲरो दाखवलेला आहे. आता इथं सुद्धा दिसते बघा, हा तुमचा कॅथोड आहे. कॅथोड वरती कुठला गॅस बाहेर पडणार आहे, हायड्रोजन गॅस बाहेर पडणार आहे. आता बघा इथं अनायन सुद्धा दोन आहेत, एक आहे Cl- आणि दुसरा कुठला आहे, OH-. मग आता मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे या दोघांच्या मध्ये ऍक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला कोण असतं, हायड्रोक्सिल ग्रुप OH-. आणि हे काय आहे, सोडियम क्लोराईडचं डायल्यूट सोल्युशन आहे, पाण्यामधलं ॲक्वियस सोल्युशन आहे. त्यामुळं OH- काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्स लूज करणार आहे. बघा OH- जो आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर काय तयार झालं, नुसता हायड्रोक्सिल ग्रुप तयार झाला, न्यूट्रल. मग हा सुद्धा अनस्टेबल असतो. मग हा अशाच हायड्रोक्सिल ग्रुप बरोबर रिॲक्ट होईल आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, वॉटर आणि ऑक्सिजन. लक्षात आलं. म्हणजे या केसमध्ये सुद्धा प्रायमरी रिॲक्शन झाली ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि दुसरी रिॲक्शन मध्ये काय झालं, हा जो न्यूट्रल स्पेसिस, न्यूट्रल कंपाऊंड तयार झाले ते काय होतं, दुसऱ्या अशाच न्यूट्रल स्पेसिस बरोबर रिॲक्ट होतं आणि तिथं काय तयार होतं, वॉटर आणि ऑक्सिजन गॅस. म्हणजे ॲनोड वरती कुठला गॅस बाहेर पडतो, ऑक्सिजन गॅस बाहेर पडतो. आता इथं बघा, सुरुवातीला आपण काय घेतलं होतं, NaCl. आता पूर्ण त्याचं काय झालंय, डिकम्पोजिशन झालंय. तुझं काय झालं, स्प्लिटिंग झाले, ब्रेकिंग झाले. आणि हे सगळे चेंजेस कशामुळे झाले, आपण त्या सर्किट मधनं काय केला, इलेक्ट्रिक करंट पास केला. म्हणून ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळं काय होतं, तर केमिकल चेंज घडून येतो. म्हणून या प्रोसेसला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलायसिस. द प्रोसेस इन विच इलेक्ट्रिक एनर्जी इज यूज टू ब्रिंग दी केमिकल चेंज इज नोन ॲज इलेक्ट्रोलायसिस. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलायसिस. बघा अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये काय काय डिस्कस केलं, तर आपण डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोलायसिस डिस्कस केली. त्याच्यानंतर ॲनोड वरती कुठली रिॲक्शन होते, कॅथोड वरती कुठली रिॲक्शन होते, हे सुद्धा आपण काय केलं, डिस्कस केलं. ओके, थँक्यू.